साई वाराई अध्यक्ष पांडुरंग पाटिल व माजी सरपंच कुकसे अनंता पाटिल तथा पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी अपने निवास स्थान भिवंडी तालुका की कुकसे गांव में गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए सभी देशवासियों को गणेश उत्सव की शुभकामनाएं दी तथा गणपति बप्पा से सुख समृद्धि की प्रार्थना की। प्रथमतः मी माझ्या घरी गणेश उत्सव असताना तुम्ही माझ्याकडे मीडियावाले आले, तुम्हाला प्रथमतः शुभेच्छा देतो। तुमच्या माध्यमातून या भिवंडी तालुक्यातील सर्व जनतेला गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो। खरे ते गणेश उत्सव म्हणजे आपल्या देशातील सर्वात मोठा असा सण आहे। गणेश उत्सवाची चाहूल तर तुम्हाला मला सर्वांनाच लागते। गोकुलाष्टमी आणि दहीहंडी झाल्यानंतर समजा गणेश उत्सवाची चाहूल लागते आणि त्याच्यामुळे सर्वांना एक आनंदाचा उत्सव येतो की बाबा आता गणपती येणार आहेत। त्याच्यामुळे रंगीबेरंगी मखार बनवणे आणि त्याच्यामध्ये मुलांना एक आनंद होतो की त्यांना 5 ते 7 दिवसाच्या सुट्ट्या असतात आणि आम्हाला देखील तेवढाच आनंद होतो की एका वर्षातून देव आपल्या घरी येतो आणि मग देव घरी आल्यानंतर खरं तर आपला भाद्रपद महिन्याची जी सुरुवात होतं आणि भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणेश जयंती म्हणून साजरी केली जातो आणि हा गणेशाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो। त्यामुळे अतिशय आम्ही आनंदात असतो आणि देवाची पान प्रतिष्ठा करून देवाला आम्ही मखारात बसवतो आणि अतिशय भक्तिमय वातावरणात आम्ही दोन्ही टाइम आरत्या घेणे, भक्तिमय नृत्य करणे, पारंपरिक पद्धती, नवीन पद्धती अशा सर्व पद्धतीने एक संस्कृती जोपासण्याच्या या सणानिमित्ताने आम्ही काम करत असतो। खरं तर गणपतीची सेवा जेवढी कराल तेवढीच कमी असतो। जो भगवान गणपतीचं नित्य ध्यान करतो तो सर्वात ज्येष्ठ योगी असा मानला जातो, कारण की गणपती म्हटला की बुद्धीचा दाता, विद्येचा अधिपती असतो। म्हणून गणरायाची जेवढी तुम्ही सेवा कराल प्रथम कार्यात तेवढा आपल्याला निर्विघ्न असं कार्य सफल होताना इष्टफलाची प्राप्ती मिळतो। या सणानिमित्ताने आपले सर्व नातेवाईक एकत्र येतात आणि एकत्र आल्याने आपल्याला एकता आणि बंधुत्वाची एक शिकवण निर्माण होतं। असा गणपतीचा सण साजरा करत असताना लगेच आपल्याकडे 1.5 दिवसाचे गौरी म्हणून आपण आणण्याचा प्रयत्न करतो आणि गौरी आणताना ते आम्ही असं नियोजन करतो की आमच्या तुळशी वंदनापासून ते मखारापर्यंत गौरीच्या पायांची ठसं लावतो। अतिशय आनंदाच्या वातावरणात गौरीचा आम्ही हाणं करतो आणि गौरीची प्राणप्रतिष्ठा आम्ही आज या ठिकाणी बसवली आहे। गौरी ही पार्वतीच्या रूपाने, गौरीचे अनेक रूप असतील पण पार्वतीच्या रूपाने आम्ही मानतो आणि त्या गौरीला मखारामध्ये बसवताना गौरी गणपतीचा हा सण अतिशय जोमाने साजरा करतो। आमच्या घरातली लहान मुलं आहेत, मुली आहेत, खरोखर तुम्हाला सांगतो की 7 दिवसाचे गणपती 7-8-56 घंटे झोप घेतली पाहिजे, परंतु मुलं इथे 10 ते 12 घंटेच फक्त झोपतात, तरी सुद्धा मुलांना एक ऊर्जा उत्सुकता मिळते आणि तेजस्वी चेहरा राहतो। म्हणजे गणरायाची एक शक्ती आणि त्या आमच्यावर त्याची श्रद्धा आणि भक्तीने सर्व आम्हाला मिळत आहे। अशा प्रकारे आम्ही सण साजरा करतो। तर सण साजरा करत असताना आम्ही नेहमी महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाने किंवा ग्रामपंचायतीच्या पर्यावरण विभागाने ज्या नियम व अटी ज्या आम्हाला दिलेल्या आहेत त्या पर्यावरण स्नेही किंवा पर्यावरण पूरक कुठेही येणाऱ्या भक्तांना ट्रॅफिकचा त्रास, ध्वनीचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊन हा सण साजरा करतो। मी पुन्हा एकदा आपल्या सर्व भिवंडीवासियांना सर्वांनाच या गणरायाच्या निमित्ताने एक शुभेच्छा देतो आणि गणरायाला ही विनंती करतो, आम्हाला सर्वांना सुखी ठेव, निर्विघ्न ठेव। अशा प्रकारे पुढच्या वर्षी तुम्हाला आणण्यासाठी आम्हाला एक ऊर्जा आणि उत्सुकता द्यावा, ही सद्बुद्धी आम्हाला द्यावा अशी गणरायाकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द समोर। ये पांडुरंग धर्मा पाटिल के घर पे हम गणपति दर्शन करने आए हैं और पांडुरंग गांव में ऐसा मान्य लोगों में से हैं और लगभग गांव का हर आदमी इनके घर पे दर्शन करने आते हैं। सबसे बड़ी बात है कि 500 भाई अलग अलग रहते हैं लेकिन 7 दिन एक ही जगह रहते हैं, एक ही जगह खाते हैं, एक ही जगह सोते हैं, क्योंकि बप्पा आ गए, सबका बप्पा आ गया, सबका बप्पा तो बापू जी आ गए तो सब यहीं रहते हैं, यहीं खाते हैं। तो इनका प्रेम है वो 5 दिन सबका मिलने जुलने से, बैठने से बढ़ता है और इतनी बढ़िया इनकी पूजा होती है, शाम को आरती होती है, गाँव वाले आते हैं यहाँ पे। तो पांडुरंग धर्मा पाटिल का गणपति कुकसे बोरीवली में ऐसा बड़ी गणपति के रूप में माना जाता है।